यवतमाळमध्ये एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने खळबळ उडाली आहे। यवतमाळमध्ये एका जावयाने कुटुंबातील चौघांची हत्या केली। सासरा, 2 मेहुणे आणि पत्नीची जावयाने निर्घुणपणे हत्या केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी जावयाला अटक केली आहे। पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हा हत्याकांडाचा थरार घडल्याचं म्हटलं जात आहे। पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तीरझडा येथे हा सगळा प्रकार घडला। पोलिसांनी या प्रकरणी गोविंद विरचंद पवार यास अटक केली आहे। पारधी बेड्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली। पत्नीच्या चारित्र्यावरून आरोपी गोविंद विरचंद पवार याने चौघांची निर्घुणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली। या हत्याकांडात सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले तसेच त्यांची पत्नी रेखा यांचा मृत्यू झाला आहे। तर गोविंद पवार याची सासू रुखमा या गंभीर जखमी झाल्या आहेत। आरोपीने चौघांवर धारदार शस्त्राने वार केले आहेत। आरोपी जावई गोविंद विरचंद पवार याला कळंब पोलिसांनी अटक केली आहे।